सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 9 जानेवारी 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। साताऱ्यात नोकरीच्या आमिषाने फसवणूक, एकावर गुन्हा। साताराची जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच बांधकाम विभागात नोकरीच्या आमिषाने तिघांची फसवणूक केल्याप्रकरणी मिलिंद वामन कांबळे राहणार सैदापूर तालुका सातारा याच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। एकूण 1,70,000 रुपये दिल्याचे तक्रारदारांनी तक्रारीत म्हटले आहे। मनीषा महेंद्र कांबळे व 45 राहणार सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। आदाने तळी पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाविरोधात कृती समितीचा इशारा। 16 जानेवारीला प्रचंड आंदोलन करून काम बंद पाडण्याचा इशारा। अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड प्रवर्तक असलेल्या ताळी उदंचन पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवावे अशी ठाम मागणी अदानी ताळी पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प कृती समितीने केली आहे। या संदर्भात सातारा पाटबंधारे मंडळ व सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे। सर्व कायदे व नियम धाब्यावर बसून तसेच बाधित होणाऱ्या गावातील जनतेला विश्वासात न घेता प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे। या प्रकल्पामुळे पाटण, कराड, सातारा, मान व खटाव तालुक्यातील अनेक गावे बाधित होणार आहेत, त्यामुळे काम बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। महामार्ग कामातील हलगर्जीपणामुळे कराडकरांचा जीव धोक्यात, तासवडे टोल नाक्यावर रस्ता रोको। कराड जवळ महामार्ग कामातील हलगर्जीपणामुळे कराडकरांचा जीव धोक्यात आला आहे। अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे काम करण्यात आल्याने अपघातांची मालिका सुरू असून निरपराध नागरिकांचे बळी गेले आहेत। ज्या ठिकाणी जुने अरुंद पूल होते ते तसेच ठेवून रस्ता रुंद केल्याने वाहन चालकांसाठी भविष्यात गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। या विरोधात तासवडे टोल नाका येथे विविध पक्ष व संघटनांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेस, बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी संघटना आदी संघटनांनी सहभाग घेतला। कोरेगावात स्मार्ट मीटर सक्ती विरोधात संताप। कार्यकारी अभियंत्यांच्या उपस्थित बैठक होईपर्यंत एकही मीटर बसू देणार नाही, महेश बर्वे यांचा इशारा। कोरेगाव शहर व परिसरातील वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती सुरू असल्याच्या निषेधात गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीच्या कोरेगाव येथील उपविभागीय कार्यालयात तीव्र आंदोलन झाले। सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बारडके यांच्या उपस्थित नगर पंचायत कार्यालयात बैठक झाल्याशिवाय कोरेगाव शहर व परिसरात एकही स्मार्ट मीटर बसवू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी यावेळी दिला। महावितरण कंपनीने सर्वसामान्य गोरगरीब वीज ग्राहकांचा अंत पाहू नये, अन्यथा स्मार्ट मीटर बदलण्यासाठी येणाऱ्या जनमित्रांसह खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकवला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला। पशुसंवर्धन विभागाची योजना काही महिन्यांपासून ठप्प। अनुदानच नसल्याने शेतकरी अडचणीत, ग्रामीण अर्थकारणाला ब्रेक। सरकार कोटी रुपयांचा निधी देण्याच्या बाता करते, मग योजनांना निधी का नाही? ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोडधंदा म्हणून रोजगाराची दारे खुली करण्याच्या आणि उपजीविकेसाठी आधार ठरणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या काही योजना गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत। केंद्र व राज्य सरकारकडून अनुदानच उपलब्ध नसल्याने शेळीपालन, कुक्कुटपालन, खरेदी यासारख्या महत्वाच्या योजनांना अक्षरशः ब्रेक लागले आहेत। जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध मोहिमेला गती द्या, जिल्हाधिकारी संतोष पाटील। बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे रुग्णाचा जीव जाऊ शकतो, त्यामुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहिमेला गती द्यावी। बोगस डॉक्टर शोध मोहिमेत हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिला। जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी पाटील यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते। कराड बसस्थानक परिसरात अल्पवयीन मुलावर चौघांकडून हल्ला। कराड शहरातील बसस्थानक परिसरात गुन्हे वादातून अल्पवयीन विद्यार्थ्यावर चौघांनी मिळून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली। या प्रकरणी बिंग तालुका कराड येथील 16 वर्षीय मुलाने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मुलगा सैदापूरमध्ये कॉलेजमध्ये टाकरंगी शिक्षण घेत आहे। त्यातील एकाने हातातील कडेने त्याच्या डोक्यावर मागून मारल्याने त्याच्या डोक्यात रक्तस्राव झाला। रक्त दिसताच आरोपी घटनास्थळून पळून गेले। जखमी मुलगा चक्कर येऊ लागल्याने त्याला उपचारासाठी गुजर हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले। यानंतर जखमी मुलाने आई वडिलांसह कराड शहर पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली आहे। सातारा ते बुधवारच्या आठवडा बाजारात 4 चाकी वाहनाने महिलेला चिरडले, महिला गंभीर जखमी। सातारा तालुका कोरेगाव येथील बुधवारच्या आठवडा बाजारात सायंकाळी 4 चाकी वाहनाने भरगळा एका महिलेला चिरडले। यावेळी सदर वाहनाने काही अंतर महिलेला फरफटत नेले। या अपघातात महिला गंभीर जखमी झालेली असून डोक्यास मार लागलेला आहे। हेमलता बाळासाहेब फाळके वय 50 राहणार सातारा तालुका कोरेगाव असे जखमी महिलेचे नाव आहे। त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सातारा नंद रोडवर वॉटर स्टेशन जवळ फौजी ढाब्याजवळ भीषण अपघात, मध्यधुंद आयशर चालकाचा बेजबाबदारपणा। बुधवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास फौजी ढाब्याजवळ एक हृदयविदारक घटना घडली। एक मध्यधुंद आयशर चालकाने समोरून जाणाऱ्या ओमनी गाडीला मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी जोरात होती की ओमनीचे मोठे नुकसान झाले। प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार आयशर चालक पूर्णपणे नशेत होता। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ओमनी गाडीतून प्रवास करणाऱ्या महिलांना गंभीर जखमा झाल्या आहेत आणि ओमनीचे फार मोठे नुकसान झाले आहे। जाखणगाव तालुका खटाव येथे दुचाकींच्या अपघातात एक ठार। जाखणगाव तालुका खटाव येथील विसापूर औंध रोडवरील जाखणगाव येथे झालेल्या 2 जमीन धडकेत एक दुचाकीवरील 1 जण ठार झाला असून दुसऱ्या दुचाकीवरील 2 जण जखमी झाले आहेत। पांडुरंग आनंदराव जाधव वय 35 राहणार खातगुण तालुका खटाव हे ठार झाले आहेत। लागले का? नाही काय झालं नाही? बर चल चल घाबरायचं नाही, काय झालेलं नाही. काय नाही काय
लागले का कोणाला गाडी आहे जवी नवी ती बी 10 रुपये आहे ना ₹10 ना सर ऐका ना आमची काय चुकी नाही पुढच्याने ब्रेक दाबलाय जास्त दाबला आहे. तुम्ही 10 रुपये लावा तुमची काय चुकी नाही मागणं तू टाकलायस पोलिसांना फोन कर 10 रुपये गाड्या चालू 88 77 82 थांबा मारू नका मावशी 10 रुपये नाही मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क 9594 415 115 ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.